1947 भारत देश स्वतंत्र झाला, परंतु अजूनही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते भारत स्वतंत्र झाला नव्हता। ते म्हणत होते, आपला भारत देश स्वतंत्र नाही झाला तर फक्त भारतातील पुरुष स्वतंत्र झालेले आहे। ते असं का म्हणत होते? त्याचं कारणही तसं होतं, कारण रूढी परंपरा आणि धर्माच्या जखडलेल्या अवस्थेमध्ये आजची जी स्त्री आहे ती जखडलेली होती। तिला कोणतेही अधिकार नव्हते। ते अधिकार मिळवून देण्यासाठी हिंदू कोड बिल नावाचं एक विधेयक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळेस संसदेत मांडलं। नेहरूजींच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी प्रचंड विरोध केला, समाजातून सुद्धा त्यांना विरोध झाला, परंतु तो विरोध झुगारून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजची जी स्त्री आहे तिला समानतेचा अधिकार देण्यासाठी सतत प्रयत्न सुरू केले। 1948ला त्यांनी हे विधेयक मांडलं आणि 1955 उजाडलं तरी ते विधेयक मंजूर झालं नाही। त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ठणकावून सांगितलं की मी माझ्या आई बहिणींना समानतेचा अधिकार हक्क देऊ शकत नाही, तर या मंत्रिपदावर राहण्याचा मला अजिबात अधिकार नाही, असं ठणकावून सांगत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। आणि अखेर 1955 ते 1956 या 2 वर्षामध्ये 4 कायद्याच्या स्वरूपात हे हिंदू कोड बिल संसदेत पारित झालं। खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचे नेते म्हटलं जातं, परंतु मला सांगायचं आहे की या निमित्ताने की हिंदू कोड बिलच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील स्त्रियांना समानतेचा हक्क देणारे, समानतेचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने दलितांचेच नाही तर सर्व जनतेचे, सर्व भारतीयांचे नेते होते। आणि हा विचार त्यांनी त्यावेळेस मांडला 1948ला। त्यावेळेस त्यांनी ही गुलामगिरी झुगारून स्त्रियांना हक्क देण्याचा अधिकार मांडला आणि तो पारित करून घेतला। म्हणूनच आज विविध क्षेत्रामध्ये आजच्या ज्या स्त्रिया आहेत, आजची ही जी स्त्री आहे चूल मूल झुगारून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रामध्ये आपली कर्तबगारी सिद्ध करत आहे, तर त्याचं सगळं श्रेय भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना निश्चितपणे जातं। आणि अशा या महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम। भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं।